निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। पती पत्नी जावाई सासू सासरे हे नाते अत्यंत पवित्र मानलं जातं, परंतु या नात्याला काळीमा फासवणारी एक घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे। जावयाने सासूच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून केल्याची घटना पारनेर तालुक्यातील चोंभूत या ठिकाणी रविवारी 17 डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे। पती पत्नीमधील वादातून जावयाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। राधाबाई महादू चोरामले असे मयत महिलेचं नाव आहे, तर संतोष दौलत शेंडगे सिरसुले निघोज तालुका पारनेर असं आरोपीचं नाव आहे। फिर्यादी काळूराम चोरामले यांची सर्वात लहान बहीण बानुबाई हिचा संतोष शेंडगे याच्यासोबत विवाह झाला होता। तो काहीच कामधंदा किंवा इतर कामे करत नव्हता। किरकोळ कारणावरून तो बानुबाईला मारहाण करायचा। याला वैतागून बानुबाई माहेरी चोंभूत येथे राहायला आलेली होती। त्यानंतर तिचा पती संतोष हाही सासरी चोंभूत येथे राहायला आला होता, परंतु इथेही यांच्यात वाद सुरूच होते। नुकतेच त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं। यात त्याने पत्नीला झोपेतच डोक्यात दगड घालून जीवे मारण्याची धमकी दिली होती। राधाबाई या जावाई संतोषला समजावून सांगत व भांडणात मध्यस्थी करत असत व याचाच त्याला राग येत असे। या रागाच्या भरातच त्याने टोकाचं पाऊल उचललेलं आहे। रविवारी 17 डिसेंबर दुपारी 1:30च्या सुमारास घराच्या पडवीत सासू राधाबाई चोरमले झोपलेल्या होत्या। त्याचवेळी आरोपी जावयाने त्यांच्या डोक्यात दगड घातला। हा घाव इतका वर्मी लागला की त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर आरोपी मात्र पसार झालेला आहे। या घटनेचा तपास पारनेर पोलीस करत आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो पारनेर।